सह्याद्रीच्या कुशीत उत्तर पुणे जिल्ह्यात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे आणि याच अनुषंगाने सध्या या परिसरात असलेली धरणं आहेत ती सध्या फुल होताना आपल्याला पाहायला मिळते। मी आलो सध्या भामा आसखेड धरणावरती। या ठिकाणी पाहतो की आपण भामा आसखेड धरण हे जवळजवळ 65% धरण भरलेलं पाहायला मिळत आहे। एकूणच ज्या पद्धतीने पाहतो की उत्तर पुणे जिल्हा असेल आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भाग असेल, या भागामध्ये खरं तर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आणि याचमुळे या परिसरामध्ये जी धरणं आहेत ती धरणं सध्या भरताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। यामुळे पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा आळंदी असेल या ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी तुर्तास सुटणार असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याचसोबत आपण पाहतो की ह्या धरणाची जी एकूण क्षमता आहे ती 8.44 TMC असून सध्या धरण जवळजवळ 5 TMC या ठिकाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण की याच वर्षी म्हणजे मागील वर्षी ज्यामध्ये पाहिलं की 1.10 TMC पाणीसाठा होता आणि यंदा सध्या हे धरण 65% भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे हे धरण भरल्यामुळे या परिसरामध्ये असलेले आळंदी असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल आणि पुणे शहर असेल या तिन्ही ठिकाणचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी सुटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील तिगळे, TV9 मराठी, भामा आसखेड, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।